मित्रांनो, हा मानवी स्वभाव आहे की ज्यावेळेला एखादा छोटा वरकरणी दुर्बळ वाटणारा असा व्यक्ती असो, शक्ती असो, काही असो, ती एखाद्या मोठ्या प्रचंड ताकदीच्या अशा शक्तीशी लढते, त्यावेळेला लोकांना सहानुभूती, प्रेम, दया, माया, वात्सल्य, एक प्रकारची आपुलकी वाटते. सामान्य माणसाच्या बद्दल बोलतोय मी. सामान्य माणसाच्या मनामध्ये मत्साही षड्रिपुजे असतात. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, त्यांचं थैमान चालूच असतं. आणि त्यामुळे मी नेहमी सांगतो की सायकलवाल्याला स्कूटरवाल्यांनी धक्का दिला की स्कूटरवाल्याला मार पडतो, स्कूटरवाल्याला कारवाल्याने धक्का दिला की कारवाल्याला मार पडतो, कारवाल्याला तुमच्या ट्रक किंवा टेम्पोने दिला की त्याला मार पडतो. आहे की नाही? ह्याचं कारण खरं खोटं बघत नाहीत लोक, सत्य असत्य बघत नाहीत, चूक कोणाची बरोबर ते बघत नाहीत. ते कोण मोठा आहे त्याच्या विरुद्ध छोट्याच्या बाजूने उभे राहतात. याच्या उलट शासकीय यंत्रणा, पोलीस ही मोठ्याच्या बाजूने उभी राहतात. हे सत्य मला मान्य आहे. पण आता बघा ना, सूरजची लोकप्रियता बिग बॉस मधली, त्याचा जर तुम्ही ॲनालिसिस जर केला तर त्याच्या भोवतीची सगळी माणसं ही ग्लॅमरस होती, ग्लोरियस होती, प्रेस्टिजियस होती आणि त्यांची म्हणून एक प्रतिमा अशी समाजामध्ये होती. ते इन्फ्लुएन्सर होते सर्वार्थाने. हाही इन्फ्लुएन्सर आहे, पण हा गरिबांचा इन्फ्लुएन्सर होता. हा स्वतः गरीब होता, गोरगरिबांच्या मधून वर आलेला, संघर्ष, प्रचंड उपेक्षा, तुच्छता वाट्याला आलेला आणि तरी त्याच्यातून ताऊन सुलाखून निघालेला आणि पुढे चाललेला आणि अभिजित सारख्या इंडियन आयडॉलची धडक घ्यायला निघालेला आणि सगळ्या ग्लॅमरस गर्ल्स ज्या होत्या त्यांनाही मागे टाकणारा सूरज हा लोकांना आवडत होता. बरोबर आहे? आणि म्हणून तर तो निवडून आला. अभिजित गुणात्मकदृष्ट्या आघाडीवर होता, खेळ खेळण्यात आघाडीवर होता, पण सूरजने त्याचा पराभव केला. त्याचा आनंद साऱ्या महाराष्ट्राला झाला. कारण सूरजमध्ये महाराष्ट्र स्वतःला बघत होता, अभिजितमध्ये नव्हता बघत. मला असं वाटतं की इस्रायल आणि इराण आहे किंवा त्यांचं आता लेबनॉनशी चालू आहे, या सगळ्यांशी जे युद्ध चालू आहे आणि इनडायरेक्टली आपल्याला हेही माहिती आहे की रशिया आणि चीन हे इराण आणि यांच्या मागे आहेत. एक बलाढ्य अशी ताकद आहे आणि त्याच्या विरुद्ध हा चिमुकला इस्रायल लढतो. याचा आपल्याला प्राचीन काळापासून, जेव्हापासून इस्रायल जन्माला आलेला आहे तेव्हापासून आपल्या जे कोणी सत्ताधारी असतील, काँग्रेसचे होते त्यावेळेला त्यांनी सतत इस्रायलचा द्वेष केला. इस्रायलची शस्त्र घेतली, अस्त्र घेतली, इस्रायलकडून मदत घेतली. कृषी क्षेत्रात इस्रायलची कॉन्ट्रिब्युशन महाराष्ट्राच्या जीवनात खूप मोठी आहे. त्याचं श्रेय अर्थात शरद पवारांना आहे की इस्रायलकडून काही चांगल्या गोष्टी आणल्या. त्याच्यात कृषी तंत्राबाबत आपले सगळे शेतकरी, बहुसंख्य शेतकरी केव्हा ना केव्हा इस्रायलला गेले किंवा जातात किंवा जाणार आहेत. पण इस्रायलच्या बाजूने जनमानस आहे, मुसलमान नाही आहेत, कारण त्यांचा धार्मिक विषय आहे तो. पण जनमानस त्यांच्या बाजूने आहे. याचं कारण एक छोटंसं राष्ट्र 22 मुस्लिम राष्ट्रांनी घेरलेलं असताना त्यांना सगळ्यांना टक्कर देतं, त्यांना नेस्तनाबूत करतं, नामशेष करतं, त्यांची अशी झुंज देते. ठीक आहे, ते रक्तबंबाळ होतो, तो जटायू पक्षीसारखा आहे. इस्रायल हा आपल्याला रामासाठी घायल होणाऱ्या जटायू पक्षाच्या रूपात दिसतो, पण त्या जटायूंनी बलाढ्य अशा रावणावर हल्ला केला सीतेला वाचवण्यासाठी. हे आपण विसरू शकत नाही, हे विसरू शकत नाही. त्यामुळे आपल्या दृष्टीने गरुडापेक्षाही तो जटायू जो गिधाड होता, हे फारशा लोकांना माहिती नाही, त्यांना वाटतं तोही गरुडच होता. नाही, तो गिधाड होता. म्हणजे तुच्छ वाटल्या जाणाऱ्या अशा वंचित, शोषित, पीडित, बदनाम अशा प्रकारच्या प्राणी कुलातील तो होता. पण त्याचं आपल्याला कौतुक वाटतं, कारण तो जटायू होता आणि त्यांनी बलाढ्य रावणाला हे करण्याचा प्रयत्न केला, रोखण्याचा प्रयत्न. आज इस्रायल आपल्याला जटायूसारखा पुढे दिसतो. हो, त्याच्यावर हल्ले होतात, हो, त्यांची माणसं मारतात, त्यांचंही जीवन असुरक्षित आहे, पण 22 मुस्लिम राष्ट्रांना तो शह देतोय, इराणसारख्या राष्ट्राला तो शह देतोय. त्यामुळे आपल्याला तो आवडतो. आपल्याला कौतुक तेव्हा वाटतं जेव्हा इस्रायल प्रतिकार करतो, ज्यावेळेला त्या पेनांमधून बॉम्ब फुटले, ज्यावेळेला पेजरमधून बॉम्ब फुटले, ज्यावेळेला वॉकीटॉकीतून बॉम्ब फुटले, हिजबुल्लाचे मोठे मोठे लष्करी अधिकारी, प्रमुख मारले गेले, त्यावेळेला आपल्याला नाही म्हटलं तरी आनंद झाला. काय जिरवली एवढ्या राष्ट्राने असं वाटलं. मित्रांनो, पुढला प्रश्न मनामध्ये येतो, तर भारत तर आता विकसनशील नाही. ती बदनामी आपली की आपण विकसनशील आहोत. आपण आता प्रगत, विकसित अशा राष्ट्राच्या, जर जगामधली
आपली 5वी अर्थव्यवस्था असेल आणि आपण तिसरीकडे चाललेलो असू, तर का म्हणून आपल्याला विकसनशील म्हणजे विकास होऊ पाहणारा कशाला म्हणायचा? आपण विकसितच आहोत. पहिल्या 5 मध्ये आहोत, विकसित आहोत. आपल्याला जसं समाजामध्ये एक विचित्र स्पर्धा चालू आहे की आम्हाला मागासवर्गीय म्हणा, आम्हाला आरक्षण द्या, आम्हाला मागासवर्गीय म्हणा. अरे देश पुढे चाललाय म्हणून एकीकडे तुम्ही देशाच्या प्रगतीचा आलेख कसा उंचावत चाललाय याच्याबद्दल हजारो 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 लाखो आर्टिकल्स येतात, त्याचं कौतुक करतात, देशाचा अभिमान बाळगताना हे सगळं वैभव तुम्ही मांडता, शस्त्रास्त्रांपासून अस्त्रास्त्रांपासून तर ते आर्थिक प्रगतीपर्यंत. आणि त्याच वेळेला तुम्ही ठरवा हो आम्हाला मागास टक्के. 75% लोकांना मागास व्हायचंय या देशामध्ये, जो देश प्रगत आहे. ही केवढी विटंबना आहे, हा किती विरोधाभास आहे, ही किती मोठी विसंगती आहे. जाता जाता तो विषय मनामध्ये आला म्हणून मी बोललो, पण माझा मूळ मुद्दा असा आहे की भारत आज एक बलाढ्य राष्ट्र आहे. दुर्दैव आपलं आपल्या परराष्ट्र नीतीतही काहीतरी थोडंसं कमी पडत असावं असं म्हणायला पाहिजे. आणि आजूबाजूचे देश जे आहेत त्यांच्याही परराष्ट्र नीतीत आणि भारतीय संबंधाच्या दृष्टिकोनामध्ये एक काय म्हणतात त्याला उणीव आहे, ती म्हणजे ते भारताला घाबरतात. दहशतीपोटी माणसं शरण जातात, तसंच दहशतीपोटी विरोधातही जातात. भारत हे असं एक सामर्थ्यशाली राष्ट्र आहे की त्याला नेपाळ घाबरतो म्हणून तो हिंदुत्व सोडून सेक्युलर होतो आणि तिथे कम्युनिस्ट राजवट येते. किंवा ते लोक, नेपाळचे लोक आपला द्वेष करतात. गुरखे सगळे इकडे येतात, पण त्यांचे तिकडले राज्यकर्ते आपला द्वेष करतात. ते चीनला जवळ मानतात, हो की नाही? खरं म्हणजे चीन आपल्यापेक्षा बलाढ्य आहे, पण चीन चालतो, भारत नाही चालत. पाकिस्तान विरोधात होतं, आता बांगलादेश पण गेलं, म्यानमार गेलंच होतं विरोधात, श्रीलंका पण विरोधात. आपल्याला मित्रच नाही ना आजूबाजूला, पण या सगळ्या मित्रांना आपली भीती वाटते. आणि ते एक चीन जर वगळला तर कुणी आपल्याला इशारे विशारे देतात, बोलतात, वायफळ बडबड करतात, पण अंगचटी येत नाहीत कोणी. भारताला इस्रायलसारखं वागून आपलं त्यांनी 22 देशांना नमवलं. आपल्याला किती देशांना नमवायचं आहे? 22? नो, आपल्याला फक्त 2 देशांना नमवायचं आहे, पाकिस्तान आणि चीन. चीनने आपला भरपूर मोठा भूखंड गिळलेला आहे, हजारो किलोमीटर गिळलेला आहे. ही वस्तुस्थिती आहे, परिस्थिती आहे, सत्यस्थिती आहे. आणि ती सरकारनेही इनडायरेक्टली मान्य केलेली आहे. विरोधक तर सांगतातच की तुम्ही आधी याचा सोडवा. पाकिस्तानने आपला पाकिस्तान व्याप्त काश्मीर म्हणजे काय आहे? भारतच आहे तो, हो की नाही? मग तो आपण मुक्त करू शकत नाही एवढ्या वर्षांनंतर. 75 वर्षाकडे आपण स्वातंत्र्याच्या हे करत असताना, सेलिब्रेशन करत असताना आपण एक छोटासा तुकडा, अरे गोवा मुक्त करायला तुम्हाला 1960 उजाडलं, स्वातंत्र्यानंतर 13 वर्ष. ही केवढी लाजिरवाणी गोष्ट आहे. ती नेहरूंसाठी लाजिरवाणी होती की गोवाने ते मुक्त करू शकले. आपल्या लोकांना बलिदानं द्यावी लागली, महाराष्ट्रातल्या लोकांनी बलिदानं दिली, तुरुंगात वास सोसला, तेव्हा कुठे ते एवढंसं राष्ट्र 3 मिनिटात शरणर. तसंच आहे ते की पाकिस्तान व्याप्त काश्मीर मुक्त करायला आपल्याला वेळ लागणार नाही, मग का करत नाही? भारताच्या मध्ये ती विजुगीषू वृत्ती ज्याला म्हणतात, विजयी होण्याचा ध्यास आणि विजयी होण्यासाठी समर्पित भावना, ही कमी पडते का? ती आपल्यामध्ये कमी पडत नाही. सीमेवर लढणारे सैनिक आहेत, त्यांच्यातही कमी वाटत नाही. त्यांनाही आदेश द्या, निघाले ते. पाक व्याप्त काश्मीर ते 2-4 दिवसात मुक्त करते. चीन व्याप्त भारत जो आहे, अक्साई चीन, आणि हा एवढा मोठा काय 2000, 4000, 5000, 6000 मैल एवढा प्रदेश आहे, तो मीटर नाही आहे, मैल आहे. तो मुक्त करण्यासाठी कदाचित आपल्याला इस्रायल आणि इराण वॉर सारखीच जागतिक एक शक्ती ज्याच्यात इन्व्हॉल्ड आहेत अशी हे करावी लागेल. पण मग चीन विरुद्ध जेव्हा आपण लढू त्यावेळेला रशिया अलिप्त तरी राहील, तो नाही जाणार चीनच्या बाजूने. नेहरूंच्या काळात त्यावेळेला जे खुश्चौव म्हणून होते, रशियाचे काय प्रधान होते का अध्यक्ष होते, त्याने असं सांगितलं होतं की चीन हा आमचा भाऊ आहे आणि भारत हा मित्र आहे. एका क्षणात त्यांनी वर्गीकरण करून चीनच्या बाजूने कौल दिला होता. मला नाही वाटत आता पुतीन असं म्हणतील किंवा इकडे आता ट्रम्प येतील किंवा काय, ती आपली भारत विरोधीच आहे ती, खरं कमला हॅरिस, ती येऊ नये अशीच भारतीयांची प्रार्थना आहे सगळ्या अमेरिकेतल्या आणि भारतातल्या पण ती येवो किंवा कुणी येवो, पण ठीक आहे, त्यांची मजबुरी आहे, त्यांना भारताला
चीनच्या विरोधात म्हणून सपोर्ट द्यावाच लागेल. तर मग इस्रायल जे करतं, इराणशी पंगा घेतं, तसे मोदी आहे तो मुमकिन आहे. मग मोदी का नाही करत? त्यांना आंतरराष्ट्रीय हे जे महादेश आहेत, बलाढ्य देश आहेत, महाशक्ती आहेत, ते आपला साथ देतील याचा भरोसा वाटत नाही. की खरंच असं वाटतं की इस्रायलला ते सोपं आहे, कारण त्याचा 22 अशा मुस्लिम राष्ट्रांशी सामना आहे की जे आतून विभागलेले आहेत, विभाजित आहेत. त्यांची आपसातच यादवी युद्ध चालू आहेत. त्यांची आपसातच आहे ना, प्रत्येक कोणत्याही राष्ट्राचं नाव घ्या ते अंतर्गत यादवी युद्ध इतकं चालू आहे की तेही आपसात एकमेकांची माणसं मारतात. त्यातल्या एका फोर्सला बरोबर घेऊन दुसऱ्याला मदत करण्याचं काम इस्रायल करतो, अमेरिकाही करतो. जिथे गृहयुद्ध सुरू होईल तिथे एक बाजूला अमेरिका असतेच, दुसऱ्या बाजूला आपोआप रशिया आणि इराण असतात. तर मग भारताला तसं वाटत नाही का की महाशक्ती आपल्या मदतीला येतील, की महाशक्तींचा दबाव आहे, की चीनचाच एक असा बागुलबा 62च्या पराभवानंतर आपल्या मनात निर्माण झाला आहे की आपण, अर्थात बहुसंख्य जमीन ही मनमोहन सिंग ज्या वेळेला पंतप्रधान होता त्या काळातच गिळंकृत व्हायला सुरुवात झाली होती. गेल्या 10 वर्षात ती आणखीन, म्हणजे ती आधी 2 असेल तर आता 3 झाली. पण जमीन गिळंकृत का, अख्खा लडाख गिळला चीननी. आताही अरुणाचल आणि भूतानवर त्यांची नजर आहे. मोदी आहेत म्हणून भूतान आणि अरुणाचल अजून सुरक्षित आहेत, पण तिबेट गेला तो गेलाच. लडाखमधलाही तुकडा गेला तो गेलाच. अख्खा तिबेट गिळला तरी नेहरूने शब्द उच्चारला नाही. आणि ज्या वेळेला तेजपूरपर्यंत 62 साली फौजा आल्या आणि कृष्णमेननसारखा राष्ट्रद्रोही माणूस, ज्यांनी दारुगोळ्याच्या कारणे, पेशव्यांच्या बद्दल असं म्हणतात की ते तोफांमध्ये दारुगोळा भरण्याऐवजी बुंदीचे लाडू भरायची वेळ आली त्यांच्यावर, कारण खाऊ होते ते सगळे. खाऊ गल्ल्या होत्या, पेशवाई गल्ल्या सगळ्या, आणि खाण्यापिण्यात आणि पोटं सुजवण्यात मग्न होते. आणि त्यामुळे त्यांच्याकडे दारुगोळा नव्हतं, बुंदीचे लाडू होते, ते भरायची वेळ आली होती. नेहरूंनी तेच केलं होतं की आपल्याकडे दारुगोळा नव्हता, सैनिकांना पादत्राणं नव्हती, हिवाळ्याचे कपडे नव्हते, काय लढणार ते बिचारे. त्यामुळे आपला पराभव झाला. पण तो पराभव एक बागुलबा म्हणून अजूनही आपल्या मनात आहे का? नवीन सरकारच्या पण नसायला पाहिजे मोदींच्या मनात. पण मग ते का नाही इस्रायलची भूमिका घेतील? काय वाटतं तुम्हाला? घेतील? कळवा तुम्हाला काय वाटतं ते. माझा नंबर मी नेहमी देतो त्याच्यावर, आणि सांगतो की फोन नाही करायचा, मी घेत नाही, पण मेसेज मी आमच्या टीमकडून येतात ते वाचतो. आणि तो नंबर आहे 9820026019. जरूर तुमचा मेसेज पाठवा. माझं मत सांगायला पाहिजे नाही का. भारत इस्रायलच्या भूमिकेत कधीही जाऊ शकत नाही. याचं कारण इस्रायलची नेत्यांची आणि जनतेची मानसिकता, कितीही त्याग करावा लागला तरी सूड घेणार. काय? जिंकणारपेक्षाही सूड घेणार. आताही बघा ना, ते जिंकत काहीच नाही आहेत, ते सूड घेत आहेत. इस्रायल काय करतोय विचार करा. ते जिंकत नाही आहेत काही. गाझापट्टी त्यांच्याच ताब्यात होती पूर्वी, ते मधून ताबा घेतात सोडतात, परत गाझापट्टीमधल्या दहशतवाद्यांच्या हातातच गाझापट्टी देऊन बाहेर येतात, परत इस्रायलमध्ये येतात. हे खूप वेळा घडलंय. ते सूड घेत आहेत. असा सूड जिंकण्या पलीकडे जाऊन घेण्यासाठी एक वृत्ती लागते. ती नुसती लढाऊ वृत्ती नसते, तर ती एक सूड घेण्याची. महाभारत एक सुडाचा प्रवास आपण म्हणतो ना, तसं एक महाभारत सारखंच एक सुडाचा प्रवास आपण करू शकू का, जो इस्रायल करताय? मला वाटत नाही. अगदी मोदी असले तरी असा सुडाचा प्रवास आपण करू असं वाटत नाही. तुम्हाला काय वाटतं? धन्यवाद. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच YouTube चॅनल अनिल थत्ते गगनभेदी. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच YouTube चॅनल अनिल थत्ते गगनभेदी.